बीड जिल्हा रुग्णालयाच्या आवारात तब्बल 24 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या नवीन माता व बाल संगोपन रुग्णालयाचा कारभार पहिल्याच दिवशी वादाच्या भोवऱ्यात सापडलाय। नवीन इमारतीत झालेल्या पहिल्याच शस्त्रक्रियेनंतर एका 24 वर्षीय मातेचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेने आरोग्य विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आलाय। पाहुयात काय आहे हे प्रकरण। नमस्कार, मी वैभव आणि तुम्ही पाहत आहात लोकाशा टीव्ही। इस्लामपुरा भागातील एक 24 वर्षीय माता प्रसूतीसाठी बुधवारी जिल्हा रुग्णालयातील माता बाल संगोपन कक्षमध्ये दाखल झाली होती। गुरुवारी तिचे यशस्वी सीझर झाले, मात्र त्यानंतर तिला होणारा रक्तस्राव थांबत नव्हता। धक्कादायक बाब म्हणजे ज्या इमारतीमध्ये रुग्णालय सुरू करण्यात आले त्या इमारतीत अद्याप अतिदक्षता विभाग कार्यान्वितच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। प्रकृती खालावल्याने मध्यरात्री त्या मातेला जुन्या जिल्हा रुग्णालयात हलवावे लागले। तिथे डॉक्टरांनी पुन्हा शस्त्रक्रिया करून गर्भपिशवी काढली, परंतु प्रकृती अधिकच गंभीर झाल्याने 10 जुलै रोजी तिला छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्याचा सल्ला देण्यात आला, जिथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला। विशेष म्हणजे माता व बाल संगोपन या नवीन इमारतीमध्ये सुरू झालेल्या रुग्णालयात ही पहिलीच शस्त्रक्रिया असल्याने जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांनी स्वतः त्या मातेची भेट घेऊन तिचे स्वागत देखील केले होते। त्यानंतर मात्र काही तासातच तिचा मृत्यू झाल्याने संताप व्यक्त होतोय। या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सतीश कुमार सोळंके यांनी 4 सदस्यीय चौकशी समिती नियुक्त केली आहे। अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर नागेश चव्हाण यांच्या प्रमुखतेखाली या समितीत डॉक्टर संजय राऊत, डॉक्टर सदाशिव राऊत तसेच महेश कदम यांचा देखील समावेश करण्यात आला आहे असून 2 दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत। या प्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत डॉक्टर फरीदा शेख, डॉक्टर स्नेहल मेगडे आणि डॉक्टर अभिजित पंडित या 3 डॉक्टरांना जिल्हा शल्यचिकित्सकांनी कारणे दाखवा नोटीस देखील बजावली आहे। माता मृत्यू प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त केली असून अहवाल प्राप्त होताच दोषींवर योग्य ती कारवाई देखील केली जाईल। तसेच संबंधित 3 डॉक्टरांना नोटिसा बजावण्यात आल्या असून त्यांच्याकडून खुलासा मागवण्यात आलाय, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सतीश कुमार सोळंके यांच्याकडून सांगण्यात येते। केवळ बीडच नव्हे तर राज्यस्तरावरूनही या घटनेची दखल घेण्यात आली आहे। सूत्रांच्या माहितीनुसार केज उपजिल्हा रुग्णालयातील घटनेप्रमाणेच आता बीडच्या या घटनेची देखील चौकशी करण्यासाठी राज्यस्तरीय समिती लवकरच बीडमध्ये दाखल होणार आहे। 24 कोटी खर्चूनही रुग्णांना योग्य सुविधा मिळत नसतील तर याला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत। अशाच नवीन अपडेट्ससाठी लोकाशा टीव्हीला सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका।